नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्बिनेशन म्हणजे काय आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे हे बघितलंय. आता आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉम्बिनेशन बघणार आहोत. जशा आपण परम्युटेशनच्या प्रॉपर्टीज घेतल्या तशाच कॉम्बिनेशनच्या पण काही प्रॉपर्टीज असणार आहेत. तर त्या काय प्रॉपर्टीज आहेत ज्या आपल्याला माहिती असतील तर आपण त्या एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करू शकतो. सो फर्स्ट आपण कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला लिहून घेऊया. NCR is equal to n factorial upon r factorial into n minus r factorial. सो हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता काही प्रॉपर्टीज बघूया आपण. फर्स्ट प्रॉपर्टी, या r वर काही कंडिशन्स असल्या तर r इज इक्वल टू 0 असेल किंवा 1 असेल किंवा r इज इक्वल टू डायरेक्ट n असेल तर काय चेंजेस होतात त्या फॉर्म्युल्यात आणि आपण डायरेक्ट काय आन्सर लिहू शकतो का हे इथे आपण बघणार आहोत. सो r इज इक्वल टू 0 असं जर कंडिशन असेल म्हणजे काय की एकही सिलेक्शन करायचं नाही, 0 सिलेक्शन करायचे म्हणजे जे अवेलेबल नंबर्स किंवा अवेलेबल ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी जसे दिलेत ती एक सिलेक्शन किंवा ती जी काही अरेंजमेंट आहे किंवा ते काही सिलेक्शन तो ग्रुप एक असणारच आहे. सो तो तिथे एक असणारच आहे पण आपल्याला त्याच्यातून काहीच सिलेक्ट करायचं नाही. मीन्स r इज इक्वल टू 0 असं असेल देन NCR मीन्स NC0 इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियल इंटू n मायनस 0 फॅक्टोरियल विच इज इक्वल टू n फॅक्टोरियल. आता 0 फॅक्टोरियलचं काय आन्सर असतंय आपण फॅक्टोरियल सुरुवातीला शिकलोय तिथे बघितलं त्याचा आन्सर आहे 1. So this is 1 आणि n minus 0 means n. So n factorial. So ते कॅन्सल झाले आणि आन्सर आलं 1. सो काही सिलेक्शन करायचं नाही म्हणजे अवेलेबल जे काही दिलेलं आहे तेच तुमची अरेंजमेंट किंवा तेच तुमचं सिलेक्शन असणार आहे. त्यामुळे ते एकच सिलेक्शन असणार आहे, त्याच्यात आणखी ते वेज येणार नाही. सेकंड, if r is equal to 1 असेल then nc1 is equal to n factorial upon nc1. So 1 factorial into n minus 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियलचा आन्सर 1 असतं माहिती आहे. n फॅक्टोरियल आपल्याला थोडं एक्सपांड करता येतं. फॅक्टोरियल मध्ये बघितलं आपण n into n minus 1 into n minus 2 जिथे आपल्याला कॅन्सल करता येईल तिथपर्यंत एक्सपांड करायचं. सो n minus 1 इथे दिसतंय. सो n into n minus 1 आणि फॅक्टोरियल द्यायचं ह्या नंबरला आणि इथे डिनॉमिनेटर मध्ये n minus 1 फॅक्टोरियल आहे. सो दॅट विल गेट कॅन्सल. कॅन्सल झालं आणि आन्सर फक्त राहिला n. सो r ची व्हॅल्यू जेव्हा 1 असते तेव्हा NC1 चा आन्सर काय असतं n असतं. कुठे तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करता आलं तर ही प्रॉपर्टी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर थर्ड, इफ r इज इक्वल टू n म्हणजे r आणि n म्हणजे जेवढे नंबर दिले तेवढे सगळे नंबर सिलेक्ट करायचे असतील तर हाऊ मेनी वेज ते सिलेक्शनचे किती येते. आता ते अगदी ऑब्वियस आहे पण आपण इथे बघूया त्याचा आन्सर काय आहे. NCN इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन आपण nच आहे त्यामुळे n फॅक्टोरियल आणि इथे काय n मायनस n फॅक्टोरियल मीन्स न्यूमरेटरला n फॅक्टोरियल अपॉन डिनॉमिनेटरला also n फॅक्टोरियल. ते कॅन्सलच होणार आहे. n मायनस n मीन्स 0 फॅक्टोरियल विच इज 1. ते सगळं कॅन्सल झालं आणि आन्सर 1 आला. आता हा ऑब्वियस आन्सर आहे ना कारण r इज इक्वल टू n म्हणजे 10 ऑब्जेक्ट सिलेक्ट आणि त्यातून 10 ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत. हाऊ मेनी वेज इट कॅन बी डन. ओनली वन वे ना. ते 10 ऑब्जेक्ट घ्या आणि सिलेक्ट करा झाला. तेवढंच तुमचा एकच वे असणार आहे. सो आन्सर 1. सो हे काही आहेत की आरवर काही कंडिशन आल्या तर त्याची काय आन्सर्स आली पाहिजेत. या काही प्रॉपर्टीज आहेत. अजून आपण बघणार आहोत पुढच्या. नेक्स्ट प्रॉपर्टी, NCR इज इक्वल टू NCN मायनस R. तर या दोन्ही नंबर्स सेमच असतात असं म्हणतात. म्हणजे काय असायला हवंय बघा. NCR कुठला घेतला तर हा नंबर कसा हवाय n मायनस म्हणजे n मायनस r हा नंबर इथे असायला हवा. हे दोन्ही नंबर सेमच असतात असं म्हणतात. आपण बघूया RHS चा आन्सर LHS इतकं येत आहे का हे थोडंसं आपण प्रूफ बघूया. सो NCN मायनस r can written as n फॅक्टोरियल अपॉन काय घेतो आपण n मायनस दिस नंबर मीन्स किंवा आधी घेऊया n मायनस r फॅक्टोरियल म्हणतो ना या नंबरचं फॅक्टोरियल घेतलं. आणखी काय घेतो की n मायनस दिस नंबर. सो n मायनस ब्रॅकेट करूया दोन नंबर आहेत n मायनस r फॅक्टोरियल. आता हा थोडासा ब्रॅकेट आपण सिम्प्लिफाय करूया. सो विच इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल इंटू हे आहे n मायनस. आता मायनस साइन आतमध्ये नेऊया ब्रॅकेटच्या म्हणजे मायनस n आणि प्लस r असं होईल. सो n मायनस n प्लस r
फॅक्टोरियल. आता ब्रॅकेट सिम्प्लिफाय केलं की काय मिळेल आपल्याला, न्यूमरेटरमध्ये n फॅक्टोरियल अपॉन डिनॉमिनेटरमध्ये n मायनस r फॅक्टोरियल इनटू n मायनस n गेले मग फक्त r फॅक्टोरियल r फॅक्टोरियल विच इज इक्वल टू NCR, कारण हा सगळा फॉर्म्युला NCR चा आहे. देयरफॉर NCR इज इक्वल टू NC n मायनस r. सो हा नंबर आणि हा नंबर आहे, हे दोन्ही नंबर n सेम असतील तर हे दोन्ही नंबर सेम येतात. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल असं असेल की 10C3, तर 10C 10 मायनस 3 म्हणजे किती होतं, 7 होतं. 10 मायनस 3 हा नंबर मायनस हा नंबर करायचा. सो 10C3 आणि 10C7 या दोन्हींचा आन्सर काय येणार आहे, सेमच येणार आहे. असं आपल्याला कुठेही प्रॉपर्टी अशी यूज करता येईल. Then next property, fifth property, NCX is equal to NCY असं जर दिलेलं असेल म्हणजे गिव्हन असेल हे NCX is equal to NCY, तर either then that implies then x is equal to y, म्हणजे एकतर हे दोन्ही नंबर सेमच असतील तरच हे NCX is equal to NCY येईल, or x plus y is equal to n असेल. या दोनच कंडिशन पॉसिबल आहेत. NCX is equal to NCY दिलं असेल तर either x is equal to y दोन्ही नंबर सेम असतील, or x plus y is equal to n. x plus y is equal to n का, कारण ह्याच्या जस्ट आधीची प्रॉपर्टी आपण बघितली आहे NCR आणि NCn मायनस r हे दोन्ही सेम असतात, त्यामुळे ते x plus y is equal to n अशी ती प्रॉपर्टी असणार. त्यामुळे ही प्रॉपर्टी पण तुम्ही कुठेही अशी यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी अशी जी थोडीशी आपल्याला सिम्प्लिफाय करून म्हणजे प्रूव्ह करून बघायला लागेल की ती तशी व्हॅलिड आहे किंवा काय. नेक्स्ट प्रॉपर्टी 6-7 काय असेल, NCR प्लस NC R मायनस 1, म्हणजे इथे R असेल तर त्याच्यापेक्षा एक नंबर इथे लेस घ्यायचा. NCR प्लस NCR मायनस हे दोन्ही n सेमच असले पाहिजे. तर याचा आन्सर येतं n प्लस 1, म्हणजे इथे n असेल तर इथे n प्लस 1 होतं n, आणि इथला जो बिगर नंबर असेल हा r आहे ना इथे, सो r असं. सो ही प्रॉपर्टी ही फार महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, कारण इथे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करता येते. सो काय आहे, NCR प्लस NCR मायनस 1, म्हणजे याच्यापेक्षा एक नंबर इथे लेस पाहिजे, हे दोन्ही नंबर सेम पाहिजे, तर वी कॅन राईट n प्लस 1 C R, यातला जो मोठा नंबर असेल तो इथे आहे. आता आपण लेफ्ट साइड बघूया आणि राईट साइड दोन्ही सेम आहेत का थोडंसं चेक करूया. सो NCR म्हणजे माहिती आहे फॉर्म्युला, NCR मायनस 1 म्हणजे फॉर्म्युला माहिती आहे, आणि n प्लस 1 CR चा कसा याच्यात मॉडिफाय करायचा तेही माहिती आहे. आपण आधी LHS कन्सिडर करू. सो कन्सिडर LHS, NCR चा फॉर्म्युला घेऊ n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इनटू काय n मायनस r फॅक्टोरियल, प्लस याचा फॉर्म्युला काय होईल n फॅक्टोरियल अपॉन हा r मायनस 1 फॅक्टोरियल आणि n मायनस आहे ना, सो n मायनस, आता डायरेक्टली लिहिलं तरी चालेल की म्हणजे एक स्टेप स्किप करतोय आपण, n मायनस r मायनस 1 आहे ना, सो r ला मायनस साइन येईल आणि 1 ला प्लस साइन येईल, कारण ते आपण ब्रॅकेट ओपन करतो आणि मग ते साइन चेंज होतात वगैरे, ते मी डायरेक्ट इथे लिहिलंय n मायनस r होईल आणि प्लस 1. आता याच्यातनं काही कॉमन घ्यायचं असेल तर कॉमन येण्यासाठी नंबर्स असे हवेत. आता न्यूमरेटरला n फॅक्टोरियल कॉमन दिसतंय, डिनॉमिनेटरला डायरेक्ट कॉमन दिसतंय का, डायरेक्ट जरी दिसलं नाही तरी त्याच्यात कॉमन आहे, बिकॉज r फॅक्टोरियल आणि r मायनस 1 फॅक्टोरियल मध्ये r फॅक्टोरियल एक्सपांड करता येतो r मायनस 1 पर्यंत, त्यामुळे त्याच्यातनं r मायनस 1 फॅक्टोरियल कॉमन घेता येईल. त्याच्यानंतर n मायनस r आणि n मायनस r प्लस 1 म्हणजे हा नंबर आहे, आणि n मायनस r त्याच्यात प्लस 1 म्हणजे 1 ऍड करून आलेला नंबर, तो अर्थात मोठा असणार ना 1. हे सगळे नॅचरल नंबरशी आपण रिलेटेड सगळ्या कन्सेप्ट घेतोय, त्यामुळे सगळं नॅचरल नंबरशी बोलतोय आपण. त्यामुळे नॅचरल नंबर मध्ये हा नंबर आणि हा प्लस 1 करून आलेला नंबर आहे, त्यामुळे तो अर्थातच बिगर नंबर असणार. त्यामुळे याच्यात ऑलरेडी n मायनस r फॅक्टोरियल आहेच, ते थोडंसं आपण एक्सपांड केलं ते आपल्याला कॉमन घेता येईल, आणि याच्यात r मायनस 1 फॅक्टोरियल आहे, त्यामुळे नेक्स्ट न्यूमरेटर n फॅक्टोरियल अपॉन इथे r फॅक्टोरियलच्या ऐवजी काय लिहिणार आपण r इंटू r मायनस 1 फॅक्टोरियल. r मायनस 1 r मायनस 2 असं आपण 1 पर्यंत घेऊ शकतो ना, आणि इथे n मायनस r फॅक्टोरियल प्लस n फॅक्टोरियल अपॉन दिस r मायनस 1 फॅक्टोरियल
इंटू एन मायनस आर प्लस वन एक्सपांड करता येईल एन मायनस आर प्लस वन त्याच्या लगेच कॉन्झिक्युटिव्ह लगेच लहान नंबर म्हणजे पुढचा नंबर काय येणार आहे नॅचरल नंबर तर एन मायनस आर आणि मग फॅक्टोरियल साइन देऊन टाकूया कारण इथे पण एन मायनस आर आहे सो अजून एक्सपान्शन नको करायला ते आपल्याला आता कॉमन घेता येईल सो विच इज इक्वल कॉमन काय ते न्यूमरेटर मध्ये आले एन फॅक्टोरियल डिनॉमिनेटर मध्ये एल आर मायनस वन फॅक्टोरियल अँड एन मायनस आर फॅक्टोरियल सो आर मायनस वन फॅक्टोरियल अँड एन मायनस आर फॅक्टोरियल हे सगळं कॉमन झालं आता अनकॉमन काय काय राहिलं बघूया इथे न्यूमरेटर मध्ये 1 राहिला डिनॉमिनेटर मध्ये फक्त हे झालं हे झालं हा कॉमन झालं म्हणजे 1/r एवढंच राहिलं प्लस इथे न्यूमरेटर मध्ये 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये हे गेलं म्हणजे n मायनस r प्लस 1 आता नेहमीसारखं हे कॉमन आलं हे अनकॉमनचे येते आपल्याला सिम्प्लिफाय करायचं त्यामुळे ह्या नंबरने इथे मल्टिप्लाय करायला लागेल या नंबरने इथे मल्टिप्लाय करायला लागेल आणि मग ते सगळं सिम्प्लिफाय करून बघूया RHS एवढा आन्सर येईल RHS पण आपल्याला काढायला लागणार आहे n+1 CR म्हणजे काय असेल ते पण हे आधी सिम्प्लिफाय करून घेऊ सो दॅट इम्प्लाइज कॉमन आहे n फॅक्टोरियल अपॉन r मायनस 1 फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट एक n मायनस r प्लस 1 आणि इकडे गेलं r म्हणजे प्लस r अपॉन हे दोघांचे प्रॉडक्ट r इंटू n मायनस r प्लस 1 याला मल्टिप्लाय कर डिनॉमिनेटर सेम करून घेतोय काय काय झालं इथे r कॅन्सल झालं n प्लस 1 राहिलं आणि इथे n प्लस 1 मायनस r हे थोडंसं आपण हे करू शकतो ना n मायनस r प्लस 1 किंवा n प्लस 1 मायनस r असं पण घेऊ शकतो कारण ह्या फॉर्म्युल्याला आता आपल्याला ते तिथे घ्यायचंय so which is equal to n factorial upon r minus 1 factorial into n minus r factorial हे सिम्प्लिफाय करून घेतलं त्यामुळे आता मल्टिप्लिकेशन मध्ये आलं सगळं सो न्यूमरेटर मध्ये राहिला n+1 ब्रॅकेट घालायचं आहे कारण ते n+1 दोन टर्म्स आले आहेत हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये आणि हे आलंय r into n+1 म्हणजे काही चेंज करत नाही आपण फक्त n+1 आधी घेतोय आणि मायनस r असं आपण घेतोय आता काय काय आले ते आपण बघूया चेक करूया हे फॅक्टोरियलचं परत अप्लाय करता येईल का n+1 आणि n मध्ये दोन्ही n+1 आणि n कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहेत त्यातला n+1 इज बिगर दॅन n त्यामुळे n+1 फॅक्टोरियल असं त्याला लिहिता येईल असं असतं ना 4 आणि इथे काहीतरी म्हणजे 4 फॅक्टोरियल काहीतरी आहे इथे 5 आहे तर हा 5 आपण इथे 5 into 4 फॅक्टोरियल which is equal to 5 फॅक्टोरियल असं आपण ते घेऊ शकतो तसंच इथे दिसतंय n फॅक्टोरियल आहेच हा n+1 याला प्रॉडक्ट झाला की n+1 फॅक्टोरियल होईल न्यूमरेटरचा आन्सर डिनॉमिनेटरला काय लहान मोठं काय बघूया r-1 is less than r therefore r-1 factorial into r can be written as r factorial 1 ने बरोबर तो तिथे आहे ना ग्रेटर नंबर here n minus r and n+1 minus r so n and n+1 again consecutive numbers and consecutive number they n is less than n+1 so n+1 minus r factorial हे जसं आपण इथे घेतलंय तसं तिथे लिहिता येईल सो फॅक्टोरियलचं आपण आता अप्लाय करूया that implies n+1 factorial numerator झालं या दोघांचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर आलं r into this means r factorial and this into this means n+1 minus r factorial आता हे सगळे LHS आपण सिम्प्लिफाय करून काढलेली आहे RHS काय येते ती बघूया आणि दोन्ही LHS आणि RHS सेम येतात का चेक करू सो इक्वेशन 1 असं त्याला म्हणू LHS चं आन्सर झालं तर RHS काय येते बघूया RHS कारण RHS थोडी सिम्प्लिफाय करावी लागेल n+1 CR याचा फॉर्म्युला अप्लाय करायला लागेल तो काय येणार आहे n+1 फॅक्टोरियल अपॉन दिस r फॅक्टोरियल into n+1 this number minus this number minus r फॅक्टोरियल इक्वेशन 2 याचा आपण फॉर्म्युला अप्लाय करून घेतला आणि LHS सिम्प्लिफाय करून घेतली तर सेम येतंय 1 and 2 म्हणून तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 LHS is equal to RHS त्यामुळे हे स्टेटमेंट 2 झालं आपलं हे स्टेटमेंट पण म्हटलं तसं इम्पॉर्टंट आहे कारण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बरेचदा हे आपल्याला लागतं सो आलाय लक्षात या प्रॉपर्टीज
तशीच अजून एक प्रॉपर्टी आहे, ॲक्च्युली ती प्रूव्ह करण्यासाठी मॅथमॅटिकल इंडक्शन हा कन्सेप्ट यूज करावा लागेल. मॅथमॅटिकल इंडक्शन ही प्लेलिस्ट आपण घेतलेली नाही आहे, पण तुम्हाला माहिती असेल कारण मला वाटतं 9वी-10वीला पण कधीतरी एकदा मॅथमॅटिकल इंडक्शनचा उल्लेख आला होता. आणि तुम्ही आधीच्या जर प्लेलिस्ट माझ्या बघितल्या तर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये मी एकदा ती यूज केली आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स नंबरमध्ये सुद्धा आपण इंडक्शन कसं अप्लाय होतं ते यूज केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ते माहिती इंडक्शन म्हणजे काय. फक्त आपण प्रॉपर्टी काय आहे म्हणजे या काय ते कॉम्बिनेशनची काय प्रॉपर्टी आहे तेवढं आपण बघणार आहोत. ती प्रूव्ह करण्यासाठी इंडक्शन यूज करायला लागतं. सो जेव्हा तुम्ही इंडक्शन हा चॅप्टर शिकाल किंवा हा टॉपिक तुम्हाला कळेल तेव्हा ते तुम्ही लगेच अगदी सिम्पल आहे ते सॉल्व्ह करायला किंवा ते सिम्प्लिफाय करायला, ते तुम्हाला येईलच लगेच. आता आपण ती प्रॉपर्टी काय तेवढं फक्त बघणार. सो इंडक्शनने प्रूव्ह होणारी पण प्रॉपर्टी म्हणून आता लक्षात ठेवा ह्या चॅप्टरमध्ये प्रॉपर्टी अशी आहे की NC0 म्हणजे NC0 पासून स्टार्ट करायचा, हा n तसाच ठेवायचा. NC1 प्लस NC2 प्लस NC3 असं करत कुठपर्यंत जायचं प्लस अँड सो ऑन प्लस NCn पर्यंत जायचं. म्हणजे हे दोन्ही नंबर सेम होईपर्यंत या सगळ्यांची ॲडिशन करायची. बघा 0 पासून स्टार्ट केलंय, n कॉमन तोच ठेवलाय, n पर्यंत जायचं. या सगळ्यांची ॲडिशन केली की त्याचा आन्सर येतो 2n. सो ही प्रॉपर्टी किंवा हे जे स्टेटमेंट आहे ते आपण इंडक्शनने प्रूव्ह करू शकतो. कारण आपल्याला बायनॉमियल थेरम आठवत असेल थोडंसं आपण पास्कल ट्रायंगल वगैरे थोडं घेतलं होतं, त्याच्यात बायनॉमियल थेरम एक्सप्लेन केला होता. सो x प्लस वाय रेस टू n याचा जो फॉर्म्युला आहे तो NCRचा फॉर्म्युला म्हणजे त्या फॉर्म्युल्यात NCR यूज करावे लागतात आपल्याला. आणि मग ते असं आहे की आधी पहिल्यांदा NC0 x रेस टू n म्हणजे फर्स्ट जो काय असेल रेस टू n असतं प्लस मग NC1 मग x रेस टू n मायनस 1 असतं, y रेस टू 1 होतं. म्हणजे एक जे व्हेरिएबल आहे त्याच्या पॉवर्स कमी करत जायच्या एकने आणि सेकंड व्हेरिएबलच्या पॉवर्स इन्क्रीज करत जायचे. सो एकाच्या पॉवर्स डिक्रीज होत जातात, एकाच्या पॉवर इन्क्रीज होत जातात अँड प्लस अँड सो ऑन लास्ट असं असतं NCn y रेस टू n. सो लास्टला x ची पॉवर 0 होते आणि y ची हायेस्ट पॉवर होते n. सो असं ते एक्सपान्शन असतं आणि हे एक्सपान्शन आपण x प्लस वाय स्क्वेअर किंवा x प्लस वाय क्यूब याच्यासाठी यूज केलेला आहे स्कूल लेवलला. आणि तेव्हा आपल्याला NCR हा कन्सेप्ट माहीत नव्हता, म्हणून आपण पास्कल ट्रायंगल त्याचा आणखी इझी व्हर्जन बघितलं होतं. पास्कल ट्रायंगल त्याच्यातून त्याचे जे कोइफिशियंट असतात x आणि y चे ते काय येतील हे आपण बघितलं होतं. मला आठवत असेल तर आपण असं केलं होतं 1 इथे 1 1 इथे 1 1 प्लस 1 2 1 मागे लिहिलं 1 1 1 प्लस 2 इज 3 2 प्लस 1 इज 3. सो असं करत करत आपण खूप असं म्हणजे इझी वे आहे हा एक्सपान्शनचा. x प्लस वाय रेस टू 10 असं एक्सपान्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर हे जे NCn NC1 हे सगळे कॅल्क्युलेट करायला लागतात, अदरवाईज ते कॅल्क्युलेट इथे या पास्कल ट्रायंगलमध्ये इझीमध्ये कॅल्क्युलेट केलेले आहे. ते आपण असे यूज करू शकतो. आणि पास्कल ट्रायंगलने एक्सपान्शन बायनॉमियल थेरमचं एक्सपान्शन कसं करायचं आणि x प्लस वाय रेस टू n याचं एक्सपान्शन रेस टू 2 रेस टू 3 रेस टू 10 रेस टू 20 असेल तर ते कसं एक्सपांड करायचं, त्यासाठी काय कोएफिशियंट यूज करायचे, x मायनस वाय असेल तर काय करायचं, हे डिटेलमध्ये आपण स्कूल लेवलला जिथे मॅथ्स झालंय त्या प्लेलिस्टमध्ये एका पास्कल ट्रायंगल झालंय 9वी किंवा 10वीच्या प्लेलिस्टमध्ये ते असेल. सो हे सगळं तुम्हाला जेव्हा बायनॉमियल थेरम अँड मॅथमॅटिकल इंडक्शन हा टॉपिक येईल तेव्हा येईलच लक्षात. आता तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये हा फॉर्म्युला किंवा हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. ही प्रॉपर्टी आहे कॉम्बिनेशनची की NC0 पासून NCn पर्यंत गेलं की 2 रेस टू n असं त्या सगळ्याच्या ॲडिशनचं आन्सर येतं. आणि त्यातलेच ऑड आणि इव्हन वेगळे केले तर काय आन्सर येतं ते पण बघूया. कारण इथे x मायनस वाय केलं की इथे अल्टरनेट साईन येतं. असा कन्सेप्ट पण तुम्हाला आठवत असेल. कारण x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर x स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर असं घेतो आणि x मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर x स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. सो ते घेतो. तर आणि कोएफिशियंट कुठून घेतो तर आपण पास्कल ट्रायंगलमधून डायरेक्ट घेऊ शकतो किंवा मग NCR कॅल्क्युलेट केले की ते त्याचे हा ॲक्च्युली फॉर्म्युला आहे, हे त्याचं सिम्पल आहे वर्जन आहे. सो हा फॉर्म्युला आहे, त्याचे इथे ॲक्च्युली व्हॅल्यू काढले आहेत पण ते असं कोइन्सिडन्स झालं की ह्या दोघांची ॲडिशन इथे लिहिली, ह्या 2 नंबरची इथे लिहिली, पुन्हा ह्या 2 नंबरची इथे, ह्या 2 नंबरची इथे की ते बरोबर NCRच्याच व्हॅल्यूज येतात.
त्यामुळे ते आपल्याला ह्या ट्रायंगलने सुद्धा ते इझिली कोइफिशियंट आपण फाइंड आउट करू शकतो आणि ते एक्सपान्शन लिहू शकतो. सो ते बायनोमियल एक्सपान्शन आहे. त्याच्याने तुम्ही त्याच्यानंतर इंडक्शन हा कन्सेप्ट वापरून हे प्रूव्ह करू शकता. या बायनोमियल एक्सपान्शन मध्ये x प्लस y ची व्हॅल्यू 1 1 घातली म्हणजे x प्लस y रेस टू n. त्याचं एक्सपान्शन आता जसं म्हटलं त्या दोघांची व्हॅल्यू जर 1 x ची पण 1 y ची पण तर 1 प्लस 1 इज इक्वल टू 2 रेस टू n. 2 रेस टू n आणि मग त्याचं जे एक्सपान्शन आहे ना ते असं एवढं राहतं. कारण x ची व्हॅल्यू 1 y ची व्हॅल्यू 1 अगदी साधारणपणे सिम्प्लिफाय करायचं झालं तर मला होईल. जेव्हा चॅप्टर बायनोमियल एक्सपान्शन तेव्हा तुम्हाला अगदी नीट लक्षात येईलच. आता आपण थोडंसं बघूया. x प्लस y रेस टू n त्याचं एक्सपान्शन असं असतं nc0. कुठल्याहीला फर्स्ट आणि कुठल्याहीला सेकंड म्हटलं तरी चालतं. ॲडिशन असेल तेव्हा, सबट्रॅक्शन असेल तेव्हा मग ह्याला फर्स्ट म्हणायचं. सो x रेस टू n ने सुरुवात होते. त्याचे डिक्रीज होत जाणार आहे. इथे y रेस टू काय येणार आहे 0 बट y रेस टू 0 इज 1. नेक्स्ट nc1 असतं x रेस टू n minus 1 y रेस टू 1 प्लस nc2 असतं x रेस टू n minus 2 y रेस टू 2 प्लस अँड सो ऑन. ncn असतं x तिथे x रेस टू 0 त्यामुळे 1 होतं. y ची हायेस्ट पॉवर येते y रेस टू n. हे त्याचं एक्सपान्शन बायनोमियल एक्सपान्शन इन जनरल. आता ह्या जर तुम्ही x आणि y ची व्हॅल्यू 1 घातली तर हा फॉर्म्युला लगेच मिळेल. म्हणजे बायनोमियल एक्सपान्शन मध्ये सगळं माहितीच असायला हवंच नको. आपण थोडंसं तुम्हाला सांगूया की कसा तो आला. सो x1 y1 सो y plus 1 plus 1 is 2 raised to n and here nc0 x ची व्हॅल्यू 1 1 raised to anything is 1 plus nc1 1 raised to anything 1 1 raised to 1 1च plus and so on. इथे पण a1 झालं 1 this is also 1 so plus ncn. त्यामुळे हा सगळ्यांची ॲडिशन 2 raised to n येते असं तो आहे कन्सेप्ट. आता याच्यात मायनस साइन घातलं की x मायनस y चा जसं एक्सपान्शन आहे त्याच्यावरून अजून एक कन्सेप्ट आली की ऑड आणि इव्हन घातले. ऑड आणि इव्हन म्हणजे काय की n तर कॉमनच आहे सगळीकडे. हे जे आहेत ना 1 2 3 त्यातले जे ऑड नंबर आहेत ते एकत्र घेतले आणि इव्हन नंबरचे सगळे एनसीआर एकत्र घेतले तर त्यांच्या ॲडिशनचं काय आन्सर येतं ते पण आपण बघूया. सो हा फॉर्म्युला किंवा हे स्टेटमेंट लक्षात आलंय. प्रूव्ह करताना अर्थातच बायनोमियल थिअरमचा ऍप्लिकेशन आहे ते. सो ऑड nc0 plus nc2 plus nc4 plus and so on. आता हा n जो आहे तो ऑड आहे का इव्हन आहे माहिती नाही. तो ऑड असेल तर तो याच्यात येणार नाही ॲडिशन मध्ये, त्याच्या अलीकडचा नंबर येईल. जर तो इव्हन असेल तर तो लास्ट नंबर येईल. त्यामुळे पुढे आपण काय येईल तो माहित नाही. त्यामुळे प्लस अँड सो ऑन असं लिहितोय. त्या सगळ्यांची ॲडिशन येते 2 raised to n minus 1. म्हणजे इथे ह्या सगळ्यांची ॲडिशन 2 raised to n येते पण याची ॲडिशन 2 raised to n minus 1 येते. अँड ऑड घेतले सपोज nc1 plus nc3 plus nc5 plus and so on. हा नंबर ऑड आहे की इव्हन माहित नाही त्यामुळे आपण प्लस ऑन सो ऑन इथेच ठेवले असं. त्याची पण ॲडिशन 2 raised to n minus 1 येते. म्हणजे यातले जे हाफ पार्ट आहे त्यांची ॲडिशन 2 raised to n minus 1 येते आणि रिमेनिंग हाफ पार्ट आहे त्याची पण ॲडिशन 2 raised to n minus 1 येते. मग ह्याचा हाफ पार्ट आणि ह्याचा हाफ पार्ट एकत्र केले की ॲडिशन काय येते 2 raised to n. ते तसं होतं का बघूया. कारण ह्या दोघांचे ॲडिशन हे प्लस आहे म्हणजे LHS प्लस LHS केली की ही LHS मिळणार आहे बरोबर. मग RHS प्लस RHS केल्यावर काय येतं बघूया 2 raised to n minus 1 प्लस 2 raised to n minus 1. तर बेस सेम असेल तर इथे प्लस साइन आहे त्यामुळे ते काही लॉज ऑफ इंडेक्सेस याच्यात अप्लाय होत नाही. त्यामुळे आपण कॉमन घेणार फक्त दोन्ही ठिकाणी कॉमन काय 2 raised to n minus 1. मग अनकॉमन टर्म्स काय राहिल्या इथे प्लस 1 राहिली इथे पण प्लस 1 राहिली. So that implies 2 raised to n minus 1 into 1 plus 1 which is 2. आता लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय करता येते. दॅट इज बेस सेम असेल तर इंडायसेसची ॲडिशन होते. सो दॅट implies 2 raised to n म्हणून ती RHS आहे. सो कंप्लीट स्टेटमेंटची व्हॅल्यू आहे 2 raised to n. त्यातला हाफ पार्ट आहे त्याची व्हॅल्यू आहे ॲडिशनची 2 raised to n minus and रिमेनिंग हाफ पार्टची 2 raised to n minus. सो ही स्टेटमेंट पण लक्षात ठेवा. म्हटलं तसं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला त्याचा यूज करता येईल. सो अशा सगळ्या प्रॉपर्टीज आहेत कॉम्बिनेशनच्या. जशा परम्युटेशनच्या होत्या तशाच या कॉम्बिनेशनच्या प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे सगळ्या जशा फॉर्म्युले असतात तसे फॉर्म्युल्यांसारख्याच त्या सगळ्या पाठ करून ठेवा.